गाव पेडणेकर पेडणेचे ना ओरिजिनल आणि आज आपण त्यांचा दीपक हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत. त्यांचं 78 पूर्ण होऊन 79मध्ये ते पदार्पण करीत आहेत. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की त्यांना 78 पूर्ण झालेले आहेत असं वाटत नाही, कारण ते नेहमी टाकाटाक असतात. अगदी कपडे त्यांचे एकदम बघण्यासारखे असतात आणि दाढी वगैरे संपूर्ण केलेली असते. चेहरा एकदम गुलाबी असतो आणि सतत ते हातात पिशवी असते आणि सतत ते कुठं ना कुठं जात असतात. तिकडे लक्ष्मीनारायण मंदिरच्या इकडे इथे कुठे ना कुठे तरी ते असतात बाहेर. बाबाईला मच्छी मार्केटमध्ये असं फुलं घ्यायला आणि त्यांचे खास मित्र हे नाही एकदम तो उभा असतो बाहेर. हा आणि फार हसतमुख असतात. हसत त्यांनी 100 पार करावी आणि हसतमुख राहावं आणि सगळ्यांच्या प्रती त्यांचा प्रेमभाव आहेच. तसंच प्रेमभाव त्यांनी राहू द्यावा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं, आरोग्यमय आयुष्य लाभावं ही ईश्वरच्यांनी प्रार्थना. पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जो पंढरीची वारीचा टाइम आहे आणि मी आता 2 दिवस जाऊन आलो. प्रस्थानला गेलो होतो आणि 17-18 किलोमीटर मी चालून आलो. भयंकर पुष्कळ गर्दी आहे. वारी म्हणजे असं आहे की कोणाला निमंत्रण नसतं, आमंत्रण नसतं. कुठल्याही जाती धर्माचं आहे, कुठल्याही पंथाचं आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, असा काय तिथे भेदभाव नाही. आपली सोय कशी होईल, रात्री झोपायला मिळेल की नाही, सकाळी उठल्यानंतर प्रातःविधी करता येतील की नाही, ही काही भ्रांत नसते. चिंता नाही अजिबात. जेवणाची सोय होईल की नाही, चहा पाण्याची सोय होईल की नाही, ह्याची काय चिंता नाही. पण तो पांडुरंग, तो परमात्मा सगळी तो सोय या वारकऱ्यांची करीत असतो. फक्त एकच उद्देश असतो त्यांचा चालण्याचा. रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत ते चालत असतात. त्यांना कोणतीही अपेक्षा नसते. एक अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, म्हणतो अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षम मी देईन पांडुरंग, बाप रखमा देवीवर विठ्ठलाची भेटी, आपल्या संसाठी करून केला, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. याचा असा अर्थ आहे अवघाची, अवघा म्हणजे केवढा, न मावणारा, अगदी मोठ्या प्रमाणात. आकाश कसं आहे की त्याचा अंतर आहे, असा अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे हा. आणि सुखाचा करीन म्हणजे काय म्हणतात ते, अवघाचा संसार म्हणजे आपली पोरं बाळं हा संसार नव्हे. हा जो पंचमहाभूताचा संसार आहे, ज्याने आपलं शरीर बनलेलं आहे, हा संसार मी सुखाचा करीन. पंचमहाभूतामध्ये कोण, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत आहे. आणि त्याचंच हे आपलं देह बनलेलं आहे, शरीर बनलेलं आहे. आणि तो संसार मी सुखाचा करीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, प्रतिज्ञा करतात की सुखाचा करीन. आणि त्याकरता काय करायला पाहिजे, पंढरपूरला जायला पाहिजे. जाईन गे माये पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माहेर म्हणजे काय, जिथून आपण आलोय ते माहेर. एखादी मुलगी सासरी येते लग्न झाल्यानंतर आणि पुन्हा माहेरची ओढ असते, तसं माहेर म्हणजे आपण कुठून आलो आहे, आपण त्या शिवतत्वातून आलो आहे की निर्गुण निराकारमधून आलो आहे आणि आपल्याला परत तिथेच जायचं आहे. पंढरपूर म्हणजे हे शिकण्यासारखं अध्यात्म एक केंद्र आहे आणि म्हणून ते पंढरपूरला जातात सगळे वारकरी. हे काय माहिती आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी हे वारकरीची प्रथा आहे, ती वारकरी चालू ठेवलेली आहे. सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी दे, पांडुरंगाला मी आनंद दे आणि मग तो मला काय केलं, सर्व सुकृताची फळं दे. बाप रखमा देवीवर विठ्ठलाची भेटी, पांडुरंगाला जाऊन आणि भेटी मारेल. मग तो काय करेल,
की त्याचं सारखंच आपल्याला करेल. मी आणि तो भेदभाव नाही आहे, एकच आहे असं तो मला पंढरपूरला गेल्याच्या नंतर हा एक उद्देश आहे. पंढरपूरला जाण्यामागे काहीतरी शिकता येतं, अध्यात्म शिकता येतं असं म्हणून ते सगळे वारकरी भेदभाव न करता पंढरपूरला जातात आणि आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेतात. यातून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे आणि आपण पण त्यामधून काहीतरी शिकूया. पुन्हा एकदा विजय पेडणेकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.